शिवसेना आणि भाजपमधला दुरावा किती टोकाचा आहे याचं उत्तम उदाहरण आज बघायला मिळतंय। आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उद्धव ठाकरे गैरहजर राहिले, पण नायर रुग्णालयात कॅथलॅबच्या उद्घाटनाला मात्र उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते। काही मिळावे यासाठी लाचारही नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। याबद्दल चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, उद्धव ठाकरेंनी आज जे केलंय त्यातून भाजपला त्यांना नेमका काय संदेश द्यायचा होता? भाजपला नेमका संदेश द्यायचा आहे की शपथविधीला मुंबईत असताना देखील शपथविधीला न जाणं आणि त्याच वेळी दुसऱ्या मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला जाणं, यातून भाजपला योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। परंतु दुसऱ्या वेळी त्यांनी सांगितलेलं आहे की जे खाते वाटप जे झालेलं आहे, मंत्रिपदाचं वाटप जे झालेलं आहे ते ठरलेल्या फॉर्म्युलानुसार झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचं कॅबिनेट मंत्रिपद शिवसेनेनं मागणी केली नव्हती आणि तशा प्रकारची कुठलीही लाचारी जी आहे ती स्वीकारलेली नाही आहे। शिवसेना ही स्वाभिमानाचा पक्ष आहे आणि जर लाचारी स्वीकारली असती तर केंद्रात मंत्रिपद मागच्या वेळी नाकारलं होतं ते पुन्हा स्वीकारलं नसतं। जे ठरलेलं होतं सत्ता स्थापन करतेवेळी त्याप्रमाणे शिवसेनेला मिळालेलं आहे। त्यामुळं आपण समाधानी असल्याचं वरवर दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीबद्दल। नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। गेलो नाही याचा काही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये। एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही सामील झालो त्याच वेळेला जो फॉर्म्युला ठरला होता त्या फॉर्म्युलानुसार ही जी 2 राज्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाटेची होती, ज्यांचा कार्यभार हा त्यावेळेला इतर मंत्र्यांकडे दिला गेला होता, ती पदं आज भरली गेली। बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही। कॅबिनेट मंत्रीपद आम्ही मागितलेलं नव्हतं। जे काही ठरलं होतं त्या ठरलेल्या गोष्टी त्याच्याप्रमाणे सगळं होतंय आणि म्हणून मला असं वाटतं कदाचित काही जणांना शिवसेना याच्यात सहभागी व्हायला नको होती आणि ती झाली म्हणून वाईट वाटलं असेल त्यांना। मी शिवसेना समाधानी दिला जातो त्या दिवशीच्या स्टेटमेंटचा दाखला दिला जातो की शिवसेना लाचार होणार नाही। नाहीच आहे ना, लाचार होण्याचा प्रश्नच नाहीये। हे ठरलेलं होतं त्याच्याप्रमाणे होतंय, हे काही नव्याने घडलेलं नाहीये। तेच तुम्हाला मी सांगतोय की लाचार होण्याचा प्रश्नच नाहीये आणि लाचार झालं असतं तर केंद्रातलं मंत्रिपद जे होतं जे गेल्या वेळेला आम्ही नाकारलं होतं ते कधी स्वीकारलं असतं। शिवसेनेने कॅबिनेट मंत्रिपद मागितलेलं नव्हतं। एवढ्या चर्चेच्या बैरी का जागल्या गेल्या? घोडं कुठे आणलेलंच नव्हतं, सगळे घोड्यावरच होते। बघा मी पुन्हा सांगतो सरकारमध्ये सहभागी होताना ज्या गोष्टी ठरलेल्या होत्या त्या ठरलेल्या गोष्टींप्रमाणेच हे सगळं घडतं आहे आणि कोणाला जर का असं वाटत असेल की शिवसेनेने नवीन काही मागणी केली होती त्याच्यात आमची बोलवण झाली आणि काय झालं, असं काही झालेलं नाहीये। आणि तसं झालं असतं तर शिवसेनेचा स्वाभिमान जरूर दाखवला असता। गृहराज्यमंत्रीपद मिळालंय शिवसेनेला, आता तो सगळा पोर्टफोलिओचं वाटप माझ्याकडे येईल। गृहराज्यमंत्रीपद काल जी संयुक्त नोटीस जी काढली त्याच्यामध्ये हो, पण मुख्यमंत्र्यांनी आज ते जाहीर केल्यानंतर मला सगळं कळेल आणि मला असं वाटतं ज्या गोष्टी आमच्या ठरलेल्या त्या पूर्वीच काय काय कशा करायच्या कधी करायच्या त्याच्याप्रमाणे सगळं घडतं। आणखीन एक यामध्ये मुद्दा असा होता की राज्यमंत्र्यांचे अधिकार शिवसेनेच्या वाढवणार, त्या संदर्भात काय बोलणं झालं? अधिकार राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवणार ते मला मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यातच सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं काही कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांच्याकडचे सुद्धा काही अधिकार काही खाती हे पुन्हा जोडली जातील आणि म्हणूनच मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर आपल्याशी कदाचित बोलतील आणि या सगळ्या गोष्टी जाहीर करतील। आपण समाधानी आहात का? आज हा जो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात शिवसेनेला जे मिळालेलं आहे त्याने मी पुन्हा एकच सांगतो की कधीही शिवसेना वैयक्तिक स्वार्थासाठी ब्लॅकमेल करत नाही आणि ब्लॅकमेल जर करायचं असतं तर आम्ही अडून बसलो असतो। मंत्रिपदासाठी लाचार असतो तर केंद्रातलं राज्यमंत्रीपद आम्ही गेल्याच वेळेला स्वीकारलं असतं। त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की शिवसेना लाचार झालेली नाही, लाचार होणार नाही। ज्या गोष्टी सरकारमध्ये समाविष्ट होताना ठरलेल्या होत्या त्या ठरलेल्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यामुळे माझा पुन्हा राजी नाराजीचा प्रश्नच नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।